नमस्कार, मी सुप्रिया. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे. यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची तयारी कशी करावी आणि या विषयावरच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुण्याच्या द युनिक अकॅडमी संस्थेचे संचालक प्राध्यापक तुकाराम जाधव. सर, तुमचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा शंका असतील किंवा स्पर्धा परीक्षांना घेऊन तुमच्या मुलांना घेऊन तुमच्या मनात ज्या ज्या काही शंका येतील त्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी सर इथे आलेले आहेत आणि त्याचं उत्तरही ते देणार आहेत. त्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 022-6684-3333. सर, आज आपण एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांविषयी बोलणार आहोत. काही खरं तर रिझल्ट्स नुकतेच डिक्लेअरही झालेले आहेत, पण अजूनही काही एक्झाम्स यायच्या बाकी आहेत, स्पर्धा परीक्षा. तर नेमकं एमपीएससी आणि यूपीएससी म्हणजे काय सर? ज्या रिझल्टचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याच्याविषयी आपण शेवटी बोलूयातच. नक्कीच सर. यूपीएससी आणि एमपीएससी अनुक्रमे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, जे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग अशा दोन घटनात्मक संस्था आहेत. आपल्याला हे माहितीच आहे की लोकशाहीमध्ये राज्यकर्ते आणि प्रशासक या दोहोंच्या संगनमताने एका अर्थाने कारभार चालतो. राज्यकर्ते हे निवडणुकांच्या माध्यमातून पदावरती येत असतात, पण प्रशासक हे स्पर्धा परीक्षेसारख्या, ज्याला आपण यूपीएससी आणि एमपीएससी असं मानतो, त्या परीक्षांच्या माध्यमातून भरती केले जातात. त्यामुळे हे दोन्ही आयोग या दोन्ही पातळ्यांवरील प्रशासकांची, विशेषत्वानं सांगायचं तर सनदी सेवकांची भरती करण्यासाठी दरवर्षी परीक्षांचं आयोजन करतात. तर त्यांना यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा असं संबोधलं जातं. बरोबर सर, याला स्पर्धा परीक्षा असं का संबोधलं जातं आणि याचं वेगळेपण काय आहे या परीक्षांचं? खरं तर त्याला शब्दशः स्पर्धा परीक्षा असं आपण म्हणायला पाहिजे. ते खालील अर्थानं. पहिला जो त्यातला महत्वाचा भाग आहे की रूढ परीक्षांमध्ये 35 किंवा 40% गुण प्राप्त झाले की विद्यार्थी उत्तीर्ण ठरतो किंवा पात्र होतो, पण या स्पर्धा परीक्षेमध्ये तसं होत नाही. तर ते दोन्ही आयोग आपल्या जाहिरातीमध्ये विशिष्ट पदं यावर्षी भरली जातील अशा प्रकारे ते डिक्लेअर करत असतात. तर त्या पदांइतकीच विद्यार्थी संख्या शेवटी त्या परीक्षेमध्ये निवडली जाते. त्यामुळे तो एक भाग आहे. याचाच अर्थ असा आहे की त्या वर्षी जेवढे विद्यार्थी अर्ज करतील तर त्या विद्यार्थ्यांपैकी इतर विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे सरावं लागेल आणि त्या मॅजिक फिगरमध्ये तुम्हाला स्थान एका अर्थाने मिळवावं लागतं. त्यामुळे तो एक भाग झाला. दुसरा जो महत्त्वाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये ही विभागली गेलेली परीक्षा आहे, ज्याच्याविषयी आपण सविस्तर पुढे बोलूयातच. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर या तिन्ही टप्प्यांमधनं तुम्हाला एकाच वेळेला म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं किंवा पात्र व्हावं लागतं, तरच तुम्हाला अपेक्षित पद मिळू शकतं. म्हणजे त्याचा अभ्यासक्रम ही काहीसा व्यापक आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. मुलाखतीसारखा टप्पा तुम्हाला इतर कोणत्याही परीक्षेमध्ये बघायला मिळणार नाही. त्यामुळे हे जर का 3-4 मुद्दे महत्त्वाचे आपण लक्षात घेतले तर या परीक्षांना स्पर्धा परीक्षा का म्हटलं जातं हा मुद्दा काहीसा लक्षात घेता येऊ शकतो आपल्याला. बरोबर सर, प्रशासकीय सेवा पदांची कार्य आणि भूमिका काय असते? ढोबळमानाने जर आपण म्हणायचं झालं तर 2 महत्त्वाची कार्य आहेत. एक म्हणजे कायद्यांची आणि धोरणांची अंमलबजावणी करणं, एक्झिक्युशन ऑफ लॉज अँड पॉलिसीज. हे अत्यंत महत्त्वाचं, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती असतं. पण त्याखेरीज राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना कायदे आणि धोरणं निर्माण करत असताना जे इनपुट म्हणतो आपण, म्हणजे त्याविषयीची माहिती असेल, त्या संदर्भातला सल्ला असेल, तर हाही देण्याचं काम, महत्त्वाचं काम, ज्याला आपण बिहाइंड द कर्टन असं म्हणूयात, म्हणजे पडद्यामागचं काम, हे एका अर्थाने हे प्रशासक, सनदी सेवक करत असतात. त्यामुळे अंमलबजावणी आणि त्याच वेळेला कायदे आणि धोरणांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणं सल्ल्याच्या माध्यमातून. तर ही दोन्ही कामं ही प्रशासकीय पदं करत असताना दिसतात. बरोबर सर, यूपीएससी आणि एमपीएससी अशा दोन्ही खरं तर स्पर्धा परीक्षा असतात. याचं स्वरूप तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये विस्तारानं सांगू शकता? हां, जसं मी म्हणालो तुम्हाला मगाशी की 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा विभागली गेलेली आहे. त्यातला पहिला जो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे त्याला पूर्व परीक्षा, प्रिलिम्स असं संबोधलं जातं. या टप्प्यामध्ये 2 विषय समाविष्ट केलेले आहेत. एक सामान्य अध्ययन आणि दुसरा नागरी सेवा कल चाचणी, म्हणजे जनरल स्टडीज आणि सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. हा पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मुख्य परीक्षेचा, ज्याला मेन्स एक्झामिनेशन असं संबोधलं जातं. यूपीएससीची मुख्य परीक्षा 1750 गुणांची आहे, तर एमपीएससीची मुख्य परीक्षा ही 800 गुणांची आहे. आणि त्यानंतर जो तिसरा टप्पा येतो तो त्याला आपण मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी असं संबोधतो. सो पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. थोडंसं स्वरूपाबद्दल आणखीन डिटेलमध्ये सखोलपणे जर लक्षात घ्यायचं आपण ठरवलं तर पुढचे मुद्दे आपल्याला समोर मांडावे लागतात किंवा लक्षात घ्यावे लागतात. त्यातला पहिला जो आहे, पूर्व परीक्षा ही केवळ आणि केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. तुम्हाला तिथे एकही अक्षर लिहावं लागत नाही. म्हणजे प्रश्न आहेत, प्रश्नाच्या खाली पर्याय दिलेले आहेत, ज्या 4 पर्यायापैकी एका पर्यायाची तुम्ही निवड करायची असते. सो वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेली असते. आणि त्याशिवाय नकारात्मक गुणपद्धती पूर्व परीक्षेमध्ये ठेवलेली आहे. हा एक भाग झाला. मुख्य परीक्षा जी आहे यामध्ये तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससी याच्यामध्ये थोडीशी तफावत दिसते. यूपीएससीची मुख्य परीक्षा संपूर्णतः ही लेखी स्वरूपाची आहे, 1750 गुणांची. तिथं तुम्हाला
10 गुणांसाठी, 15 गुणांसाठी, 20 गुणांसाठी, कदाचित 25 गुणांसाठी त्या शब्दमर्यादेमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. ती डिस्क्रिप्टिव्ह आहे. पण MPSC मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला एक वेगळेपण असं दिसतं की त्या मुख्य परीक्षेमध्ये 4 सामान्य अध्ययनाचे पेपर किंवा विषय आहेत. तर ते मात्र वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांनी बनलेले आहेत. आणि जे 2 भाषा विषयांचे पेपर आहेत किंवा विषय आहेत, एक मराठी कंपल्सरी आणि दुसरा इंग्लिश कंपल्सरी, प्रत्येकी 100 गुणांचे, तर तेच 2 विषय केवळ किंवा पेपर हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे आहेत, लेखी स्वरूपाचे आहेत. बाकी MPSCची मुख्य परीक्षा ही पूर्व परीक्षेसारखी वस्तुनिष्ठ प्रश्नांनी बनलेली असते. तर हा तो भेद आपल्याला दोन्ही परीक्षांच्या मुख्य परीक्षेसंदर्भातला लक्षात घ्यावा लागतो. आणि जो तिसरा टप्पा आहे तो मुलाखतीचा, ज्याला आपण तोंडी परीक्षा असं मानतो, त्याच्याविषयी आपण नंतर बघूयातच. म्हणजे नक्कीच सर, द युनिक अकॅडमी जी आहे, म्हणजे ही जी संस्था आहे, तर याच्यातर्फे जसं आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक ही वेगवेगळी लेवल आहे, की लेखी परीक्षा, त्याच्यानंतर PI, जसा पर्सनल इंटरव्ह्यू झाला, तर याच्यासाठी आपण वेगळं मार्गदर्शन देतो मुलांना? डेफिनेटली. गेल्या 10 वर्षापासून आम्ही UPSC आणि MPSC मार्गदर्शन क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. 3-4 पद्धतीने आम्ही याच्याकडे बघतो. पहिला जो महत्त्वाचा भाग आहे की 1 वर्षाच्या, ज्याला आम्ही इंटिग्रेटेड बॅचेस असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या तिन्ही टप्प्यांचं सविस्तर, सातत्यपूर्ण असं मार्गदर्शन उपलब्ध केलेलं असतं. हा एक भाग झाला. त्याच्याखेरीज आम्ही क्वालिटी मटेरियल निर्माण करत असतो आणि आमचा प्रकाशन सुद्धा आहे. आज तागायत आम्ही सुमारे 50 पुस्तकं मराठी माध्यमातून निर्माण केलेली आहेत, विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन. हा दुसरा भाग. तिसरा जो अत्यंत महत्त्वाचा निर्णायक आहे, ज्याला आम्ही टेस्ट सिरीज असं मानतो. जे तुम्ही अभ्यास करता, रिवाईज करता, पण तुम्ही जर टेस्ट सिरीज सोडवलीच नाही तर आपला अभ्यास किती झालेला आहे, म्हणजे ऑन द ट्रॅक आपलं चाललेलं आहे किंवा नाही, कुठं आपण कमी पडत आहोत, याचं मूल्यमापन आपल्याला करता येत नाही. ते मूल्यमापन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टेस्ट सिरीज असतो. तर टेस्ट सिरीज हे आम्ही, आणि त्या आमच्या केवळ रेग्युलर विद्यार्थ्यांनाच उपलब्ध करतो असं नाही, तर महाराष्ट्रभरामधनं कुठलाही विद्यार्थी ऑनलाईन ती टेस्ट सिरीज घेऊ शकतो. म्हणजे हा तिसरा एक भाग. आणि मुलाखतीच्या बाबतीमध्ये आम्ही एका बाजूला गेस्ट लेक्चर्स ऑर्गनाईज करणं आणि दुसऱ्या बाजूला मॉक इंटरव्ह्यूज घेणं. त्यांचे 40-40, 50-50 मिनिटाची मुलाखत घेतली जाते, तर रेकॉर्ड केलं जातं. विद्यार्थ्यांना त्याच्यावरती सविस्तर फीडबॅक दिला जातो, जेणेकरून त्यांना आपल्या चुका लक्षात येतील आणि पुढच्या मॉकमध्ये त्यांना त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. तर मला असं वाटतं की रेग्युलर क्लासरूम टीचिंग, पब्लिकेशन, क्वालिटी मटेरियल, टेस्ट सिरीज आणि गेस्टची जी लेक्चर सिरीज आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने छान खरं तर स्टुडंट्सला दिलं जातं. सर, अनेक वेळेला असं आपल्याला पाहायला मिळतं की स्टुडंट्स कुठेतरी कन्फ्युज्ड असतात, की नेमकं, की काही वेळेला होतं की फक्त पालकांच्या हट्टापोटी ते या परीक्षांना बसतात, त्यामुळे त्यांना हवा तसा रिझल्ट खरं तर मिळत नाही. मग कुठेतरी पालक हे टीचर्सला, प्रोफेसर्सला कुठेतरी ब्लेम केलं जातं की नाही, तुम्ही व्यवस्थित शिकवत नाही, किंवा हे ज्या काही गोष्टी होतात. तर याच्यासाठी आपण काही प्रमाणामध्ये समुपदेशन हे करतो मुलांना, किंवा मग तुम्ही ॲडमिशन घ्यायच्या आधी असं काही विचारलं जातं मुलांना, किंवा काही एंट्रन्स एक्झाम वगैरे अशी काही? डेफिनेटली. आम्ही ज्याला काउन्सिलिंग असं मानतो, त्याच्यासाठी आम्ही फ्री वर्कशॉप पण ऑर्गनाईज करत असतो, की ज्याच्यामध्ये आम्ही 2-2 तास या परीक्षेचं स्वरूप अतिशय सखोलपणे त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. हा एक भाग झाला. दुसरा, जसं जसं तुम्ही या परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, त्याच्यासाठी वाचायचं जे काही संदर्भ साहित्य आहे हे तुम्ही बघायला लागता, मग तेव्हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचं नक्की स्वरूप काय आहे हे लक्षात यायला लागतं. आणि आम्ही जाणीवपूर्वक पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे आवाहन करतो, रादर विनंती करतो, की जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला स्वतः वाटत नाही की आपण UPSC किंवा MPSCची परीक्षा द्यायला पाहिजे, त्याची तयारी करायला पाहिजे, तोपर्यंत तुम्ही इकडं पाहू नका. म्हणजे कुणीतरी करतंय, कुणीतरी सांगितलेलं आहे, म्हणजे मनाविरुद्ध जाऊन ही करण्यासारखी परीक्षा नाहीये. कारण तुम्हाला किमान 2 वर्ष या परीक्षेसाठी दररोज 10-1 तास तरी अभ्यास करायचा असतो. आणि आपण मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट करत असू तर नक्कीच 2 वर्ष त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ताकदीनं अभ्यास करू शकत नाहीये. त्यामुळे तो विद्यार्थ्याचा निर्णय असला पाहिजे. बरोबर. खरं तर UPSC एक्झाममध्ये अनेक बदल केलेले आहेत आणि ते आता जाहीरही झालेले आहेत. त्याच्याविषयी आपल्याला सरांकडून माहिती जाणून घ्यायची. मात्र इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी आपण चर्चा करतोय पुण्याची द युनिक अकॅडमी याचे संचालक प्राध्यापक तुकाराम जाधव यांच्याशी. सर, आता मी जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं होतं की आपण MPSC आणि UPSC एक्झाम्सच्या ह्याच्यामध्ये साधारण आता थोडंसं याचं स्वरूप बदललेलं आहे. तर स्पेशली UPSCच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचं आता स्वरूप बदललं आहे आणि तसं जाहीरही झालं आहे. तर याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा. 2 वर्षापूर्वीपर्यंत UPSC मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण विचार करायचो तेव्हा
2 वैकल्पिक विषयांची निवड करावी लागायची, पण आता तो केवळ एकच ठेवलेला आहे. हा पहिला महत्त्वाचा बदल. MPSC मुख्य परीक्षेचं स्वरूप ही ड्रास्टिकली बदललेलं आहे. मी जसं मगाशी म्हणालो की त्यामध्ये जे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आहेत तर ते पूर्वपरीक्षेसारखे केलेले आहेत. म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तिथेही आहे. तो हा दुसरा बदल त्याच्यामधला आहे. पूर्वपरीक्षा जी आहे UPSC आणि MPSCची, त्यामध्ये देखील महत्त्वाचा बदल केलेला आहे. मी मगाशी त्या दोन्ही विषयांचा उल्लेख केला की सामान्य अध्ययन हा विषय पूर्वी होताच म्हणजे, पण CSAT नावाचा जो पेपर आहे ज्याच्याविषयी मी थोडंसं सविस्तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट UPSCनं 2011 पासून आणि त्यानंतर 1 वर्षभरानंतर MPSCनं पण तो पेपर पूर्वपरीक्षेमध्ये समाविष्ट केलेला आहे. तुम्ही CSAT म्हणजे नागरी सेवा कल चाचणी हा पेपर जेव्हा बघता तर त्याच्यामध्ये 5 ते 6 घटक अभ्यास घटक म्हणून समाविष्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आकलन कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन इन इंग्लिश लँग्वेज इंग्रजी भाषेचं आकलन, त्याच्यानंतर इंटरपर्सनल अँड कम्युनिकेशन स्किल्स आंतरवैयक्तिक आणि संवाद कौशल्य, त्यानंतर बेसिक न्यूमरसी मूलभूत अंकगणित, डेटा इंटरप्रिटेशन सामग्रीचं विश्लेषण आणि जनरल मेंटल ॲबिलिटी हे गणिताशी संबंधित असे काही भाग आहेत. आणि डिसिजन मेकिंग नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा कंपाऊंड त्याच्यामध्ये आहे. जो थोडक्यात त्या विद्यार्थ्याची आत्तापर्यंतची जी काही जडणघडण आहे त्यातनं त्या विद्यार्थ्याची आकलन शक्ती तपासली जाणार आहे आणि काही गणिताचा भाग त्याच्यामध्ये असणार आहे. आणि जसं मी म्हणालो की डिसिजन मेकिंग, तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी परीक्षा देत असल्यामुळं तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे आणि जणू ती क्षमता त्या डिसिजन मेकिंग नावाच्या कॉम्पोनंटमधनं पूर्वपरीक्षेमधल्या CSAT नावाच्या पेपरमधनं तपासण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा जो काही नवा विषय आहे तर त्याचं स्वरूप त्याच्यातले कॉम्पोनंट लक्षात घेऊन पूर्वपरीक्षेची तयारी करायला पाहिजे. बरोबर, म्हणजे या सगळ्या खरं तर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेवढं आता आपल्याला सगळं सरांनी सांगितलं. आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन आला आहे मुंबईवरून. आपल्याशी रोहित बोलतात. रोहित, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार सर. नमस्कार. तर मला प्रश्न असा होता की जसं आपण मुलाखत मराठीतून देण्याची मुभा आहे UPSC मध्ये, त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य परीक्षा मराठी भाषेतून देता येईल का? देता येऊ शकते का? हा, बरोबर. बरोबर. खरं तर हा सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला एक प्रातिनिधिक प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न आहे तो, कारण शंका असतेच मनामध्ये. तर MPSC मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये प्रश्न असण्याचं कारण नाहीये, कारण ती महाराष्ट्रामधल्या प्रशासनासाठी परीक्षा घेतली जात असल्यामुळे स्वाभाविकच तुम्ही मराठीमध्ये ती देऊ शकता. प्रश्न खरा आहे तो UPSCच्या मुख्य परीक्षेबाबत आणि तिथेही तुम्हाला कोणत्याही भारतीय भाषेतनं मुख्य परीक्षा लिहिता येते. त्यामुळे म्हणजे ॲब्सोल्युटली तुम्ही काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. बरोबर. दुसरा एक जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की आपण मराठीमध्ये देऊ शकतो का, हा एक भाग. आणि दुसरं, जर मराठीमध्ये देण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला चांगले गुण मिळतील की नाही, म्हणजे ही एक शंका असते. म्हणजे पण तसा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड भाषेच्या बाबतीमध्ये बाळगता कामा नये. तुम्ही दरवर्षीचा निकाल बघा केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा, त्यामध्ये अनेक मराठी माध्यमातून लिहिणारे विद्यार्थी वरच्या रँकनं उत्तीर्ण होताना दिसतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, क्वालिटी मटेरियल वापरा, टेस्ट सिरीज द्या, म्हणजे तुम्हाला एम्पॉवर करायचं स्वतःला. म्हणजे त्यामुळे भाषा हा यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडसर मानता कामा नये. बरोबर, म्हणजे भाषा ही कुठेही तुमच्या पुढच्याही करिअरमध्ये म्हणा किंवा या एक्झाम्समध्ये अडकाठी असं नाही होऊ शकत, अडथळा नाही होऊ शकत. सर, हे जे नेगेटिव्ह मार्किंग असतं या एक्झाम्समध्ये, याचा मुलांना त्रास होतोय म्हणजे तुमचं वैयक्तिक काय मत आहे? मी जसं मगाशी म्हणालो की जो अलीकडच्या काळामध्ये बदल केलेला आहे पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये UPSC आणि MPSCच्या आणि MPSCच्या इव्हन मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याचा अर्थ काय, तर तुम्ही जेवढे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिलेले आहेत तर तेवढे सगळेच्या सगळे सोडवू शकत नाही. कारण जर तुम्ही सगळे सोडवण्याची रिस्क घेतलीत तर चुकलेल्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला पेनल्टी म्हणजे शिक्षा मिळणार आहे. जर तुम्ही तसं का केलं तर तुमच्या बरोबर प्रश्नाला जे काही गुण तुम्हाला मिळालेले आहेत तर त्यातनं तुमचे मार्क्स म्हणजे गुण वजा केले जातील आणि तुम्ही त्या स्पर्धेमध्ये मागे जाल. त्यामुळे पहिला मुद्दा जो विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इंट्रोड्यूस केल्यामुळं, तर आपण प्रश्नपत्रिका अख्खीच्या अख्खी सोडवायची नाही आहे, हा एक भाग. मग त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघून त्यातल्या 100 पैकी किंवा 200 पैकी जेवढे काही प्रश्न असतील, 100 प्रश्न असतात पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये. जेव्हा आपण GSचा विचार करतो आणि CSATचा विचार करतो तेव्हा 80 प्रश्न असतात 200 गुणांसाठी. तर ते सगळेच्या सगळे प्रश्न न सोडवता त्यातले जे तुम्हाला हमखास 100% बरोबर वाटत आहेत तर ते प्रश्न सुरुवातीला तुम्ही सोडवायलाच पाहिजे. आणि त्याच्याखेरीज तुम्हाला काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये थोडीशी रिस्क घ्यावी लागेल, म्हणजे कारण शेवटी स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे मला पक्क माहिती असेल तरच मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवेन असं तुम्ही किती बाबतीमध्ये करू शकता. त्यामुळं एक 50% प्रश्न तुम्हाला 100% उत्तर माहिती आहे अशी सोडवू शकता आणि त्याखेरीज काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. हा दुसरा भाग आहे. पण तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की मी विद्यार्थ्यांना आव्हान असं करेन की त्यांनी ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नावाची सिस्टीम आल्यामुळं
अभ्यासामध्ये बदल करायला पाहिजे. आणि तो कसा करायला पाहिजे, तर माझा अभ्यास हा नेमकाच असला पाहिजे. म्हणजे मी वाचले आणि मला पुसटसं आठवतंय असं इथं म्हणायला कुठल्याही प्रकारचा वाव नाही आहे. म्हणजे मी वाचले, मी परत ते रिवाईज करेन आणि मला 100% ते आठवतंय. म्हणजे इतका नेमकेपणा, त्यामुळं वाचताना नेमकेपणा, नोट्स काढताना नेमकेपणा, रिवाईज करताना तो नेमकेपणा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आणता यायला पाहिजे. बरं. तर ह्या सर, बाबी तुम्ही हे जे बघितल्याच तुम्ही पाहिजे. म्हणालात नेमकेपणा, की हा वेळेच्या बाबतीत किती महत्वाचा आहे, नियोजन याच्यामध्ये वेळेचं नियोजन किती महत्वाचं आहे सर? मी असं म्हणेन की जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर त्याच्या यशाची मात्रा किंवा यशापेश ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्या प्लॅनिंगवरती अवलंबून असतं. याचं कारण असं आहे की ही परीक्षा काहीशी व्यापक आहे. त्याच्यामध्ये अनेक विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, त्याचा अभ्यासक्रम व्यापक आहे, बरीच पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत, वर्तमानपत्र वाचायची आहेत, संदर्भ पुस्तकं वाचायची आहेत. म्हणजे सोप्या भाषेमध्ये बराच पसारा तुम्हाला एका अर्थाने पेलायचा आहे, ते ओझं तुम्हाला पेलायचं आहे. तर मी 1 वर्षाचं नियोजन करणं अभिप्रेत असतं. मग त्या वर्षामध्ये सुरुवातीला मी कुठले विषय तयार करेन, पूर्व परीक्षेचा अभ्यास मी कधी करेन, मुख्य परीक्षेचा अभ्यास मी कधी करेन, त्यातल्या विषयाला मी किती वेळ द्यायला पाहिजे, हे सगळे जे बारकावे आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित प्लॅन केल्याशिवाय आखता येणार नाही आहेत. त्यामुळं प्लॅनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1 वर्षाचं तुम्ही किमान प्लॅनिंग करा, त्याच्यामध्ये 7-1 महिने मुख्य परीक्षेला द्या, 5-1 महिन्याचा कालावधी पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा असतो. मग एकदा का तुम्ही 7 महिने मुख्य परीक्षेसाठी निर्धारित केलेत की त्या 7 महिन्यामध्ये मग जे काही विषय तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये दिलेले आहेत त्या विषयाला विषयानुरूप त्या विषयाचं वेटेज किती आहे, त्याला किती वाचायचं आहे, माझी त्या विषयामधली गती किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्या विषयासाठी वेळ निर्धारित करू शकता. म्हणजे 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, आठवड्याचं, 15 दिवसाचं, महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 1 वर्षाचं डिटेल प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. बरं सर, आपण आता जसं प्लॅनिंग विषयी बोलतो तर याच्यामध्ये दिनक्रम देखील आला, की साधारण मुलांचा दिनक्रम कसा असला पाहिजे? कारण एक आपल्याला पाहायला मिळतं की सकाळी उठल्यानंतर तो थोडासा आळशीपणा असतो, त्याच्यानंतर मग अभ्यास होईल नाही होईल असं ते थोडंसं कुठेतरी चालतं. तर ॲज अ प्रोफेसर म्हणून, ॲज अ प्राध्यापक म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? मी या बाबतीत थोडंसं स्ट्रिक्ट ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे असा मी सल्ला आणि विनंती पण करेन मी रादर, की एक तर जसं मी मगाशी म्हणालो की हा म्हणजे या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्याचा असला पाहिजे, तो कुणी थोपवलेला असता कामा नये. दुसरी गोष्ट, इकडे येण्यामागचं तुमचं जे काही मोटिवेशन असतं ते अतिशय स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण तुम्हाला किमान 1-2 वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करायचा असतो. स्वाभाविकच ह्या 2 गोष्टी तुम्ही एकदा का क्लिअर केल्यात आणि त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसली की मग तुम्ही इकडं पॉझिटिव्हली बघू शकता. तो दिनक्रम कसा असला पाहिजे की माझं किमान दर दिवशी एक 10 ते 11 तासाचं नियोजन अभ्यासाचं असलं पाहिजे. मग इथं असं चालणार नाही की मला लवकर उठता येत नाही, मी एका वेळेला 1 तासापेक्षा जास्त अभ्यास करू शकत नाही. हे जे सगळे तुमच्या व्यक्तिमत्वातले जे काही उणिवा म्हणूयात त्याला आपण, तर ते सगळं मागे तुम्हाला सारायला लागतं. हां, याच्यामध्ये तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला रात्री जागून अभ्यास करण्याची सवय असते, पण शक्यतो ते टाळावं त्यांनी. कारण इथं तुम्हाला ओव्हर द पिरियड म्हणजे 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष अभ्यास करायचा असतो. त्यामुळं साधारणतः तुम्ही 5:30-6ला जरी उठलात तर त्याच्यानंतर 1 तास 2 तास आवरण्यानंतर तुम्ही 8ला अभ्यासाला बसू शकता. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतचा कालावधी तुम्ही व्यवस्थितरित्या वापरू शकता. म्हणजे मग त्याच्यामध्ये जेवणाचा कालावधी, कुठल्या कालावधीमध्ये कुठला विषय तयार करायचा, म्हणजे प्राईम टाईम नावाची एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये थोडासा अवघड कठीण वाटणारा विषय पण त्यांनी वाचायला काही हरकत नाही. पण हा दिनक्रम अतिशय स्ट्रिक्टली तुम्ही ठरवायला पाहिजे आणि तो तेवढ्या स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ही जी सगळी तयारी आहे ती थोडीशी कठीण आहे खरं तर. प्रत्येक मूल किंवा प्रत्येक स्टुडंट या सगळ्या गोष्टींमधून जात असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेच त्याच्यातून गेलेलो आहोत. पण आता जसं आपल्याला सरांनी सांगितलं की या परीक्षांमध्ये वेळ खूप महत्त्वाचा आहे. सकाळी अगदी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा वेळ तुम्ही कसा वापरताय, त्याची तुम्ही तयारी कशी करताय, प्रत्येक विषयाला तुम्ही किती वेळ देताय, हे सगळं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला अधिक माहिती करून घ्यायची आहे, मात्र इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय पुण्याच्या द युनिक अकॅडमी संस्थेचे संचालक प्राध्यापक तुकाराम जाधव यांच्याशी, आणि आपण चर्चा करतोय की MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी कशी करावी. सर, आता आपला मुख्य प्रश्न, जो आपला विषय आहे की तयारी कशी करावी, तर नेमकी या परीक्षांची तयारी कशी करावी आणि याची अभ्यास पद्धती कशी असावी? थोडंसं सविस्तरपणे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी या परीक्षेचं स्वरूप अतिशय सखोलपणे लक्षात घ्यायला पाहिजे, जिची सुरुवात एका अर्थाने आपण केलेली आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि त्या टप्प्याचं डिटेल स्वरूप, हा एक भाग. दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्यामधला की या प्रत्येक टप्प्यामध्ये जे काही विषय दिलेले आहेत आयोगानं, तर त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे.
तर तो अभ्यासक्रम आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये सांगतो की बाय हार्ट असला पाहिजे, मुखोद्गत असला पाहिजे तो, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात येते की मला कुठल्या विषयामध्ये कुठल्या प्रकारचे अभ्यास घटक, किती अभ्यास घटक अभ्यासायचे आहेत. सो अभ्यासक्रम हा दुसरा भाग. तिसरा जो अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी तो अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे, तिसरा टप्पा मी किंवा तिसरी लेअर म्हणेन त्याला, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. अच्छा. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, त्याच्यामध्ये काही विषय आहेत, त्या विषयांचा अभ्यासक्रम आहे, तर त्या विषयातल्या अभ्यासक्रमावरती आयोगानं आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, ते जर का प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच बघितले तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की मला काय प्रकारची तयारी करायची आहे. त्यामुळं एका बाजूला सालानुसार किंवा सालनिहाय, वर्षनिहाय तुम्ही विश्लेषण करायला पाहिजे, इयर वाईज अनालिसिस ज्याला म्हणतो आपण, आणि दुसऱ्या बाजूला टॉपिक वाईज, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला एका टॉपिकवरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकचा जो काही सिलेबस माहिती असतो तर त्याची डेप्थ किती आहे, त्या सिलेबसवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतं. आणि दुसरी एक जी बाब त्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागते ती ही आहे की प्रश्नांचं स्वरूप बदलते का, ते बदलत असेल तर मग कशा प्रकारे बदलते, तर हे आपल्याला प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाखेरीज कळणार नाही. त्यामुळे हा तिसरा जो टप्पा आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस, तो कोर आहे मी असं म्हणेन, म्हणजे अत्यंत म्हणजे मर्मबिंदूच आहे तो एका अर्थाने या परीक्षेच्या तयारीतला, म्हणजे हा तिसरा भाग. चौथा जो भाग आहे तो म्हणजे आता मला काय वाचायचं सांगा, म्हणजे मला स्वरूप कळलेलं आहे, मी अभ्यासक्रम अतिशय सविस्तरपणे बघितलेला आहे, प्रश्नांचं विश्लेषण बारकाईने मी केलेलं आहे, तर मी आता काय वाचायला पाहिजे, म्हणजे त्याला मी असं म्हणेन की संदर्भाची यादी, ज्याच्यामध्ये मी 3-4 गोष्टींचा उल्लेख करू इच्छितो. एक, तुम्हाला NCERTची पाठ्यपुस्तकं जवळपास 6वी ते 12वी पर्यंतची व्यवस्थितपणे करावी लागतील, त्याची तयारी, त्याच्यामधल्या कन्सेप्ट्स काय आहेत, बेसिक माहिती काय आहे, डेटा काय आहे, त्या विषयाचा हा एक भाग. मग त्या विषयाची NCERTची पुस्तकं वाचून झाली की त्या विषयासाठी ज्याला आम्ही स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणतो, जे प्रमाणित काहीतरी संदर्भ ग्रंथ आहे. म्हणजे समजा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय, आधुनिक भारताच्या इतिहासाचा, बिपन चंद्रा हे लेखक प्रसिद्ध आहेत, इंडियन इकॉनॉमीचा तुम्ही अभ्यास करताय तर दत्तन सुंदरम आहेत, उमा कपिला आहेत, कॉन्स्टिट्यूशनचा तुम्ही जेव्हा अभ्यास करताय तर तेव्हा M लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, AS नारंगचं पुस्तक आहे, तर त्या विषयाची NCERTची पुस्तकं वाचून झाल्यानंतर प्रमाणित संदर्भ पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आणि तिसरा जो महत्त्वाचा टप्पा येतो त्या संदर्भ ग्रंथाच्या यादीमधला, वर्तमानपत्र, न्यूज चॅनल्स आणि काही नियतकालिकं, त्याच्यामध्ये काही पाक्षिका असतील किंवा मासिकं असतील. आता उदाहरणार्थ युनिकनं गेल्या 2 वर्षापासून युनिक बुलेटिन नावाचं मासिक आम्ही मराठीमधनं जाणीवपूर्वक तयार करत आहोत आणि दर महिन्याला ते पब्लिश होतं. म्हणजे त्याच्यामध्ये UPSC MPSC परीक्षणासमोर ठेवून संदर्भ साहित्य, चालू घडामोडींचा आढावा, विश्लेषण त्या संदर्भातलं, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर संदर्भ. आणि शेवटचा जो टप्पा ज्याच्याविषयी थोडंसं मगाशी आपण बोललो होतो ते म्हणजे नियोजन. बरोबर. सो स्वरूप लक्षात घ्या, पहिला टप्पा. दुसरा, अभ्यासक्रम बारकाईनं बघा, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा. चौथं, संदर्भाची यादी तुमच्याकडे असू द्या. आणि नियोजन. नियोजनामध्ये जसं मी मगाशी म्हणालो, किमान 1 वर्षाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे, ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षेला जास्त कालावधी तुम्हाला राखीव ठेवायचा आहे, सुमारे 7-1 महिने, आणि उरलेला 4-5 महिन्याचा कालावधी तुम्ही पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी निर्धारित ठेवू शकता. आणि मग त्यातल्या मुख्य परीक्षेतल्या विषयानुसार तुम्हाला ते नियोजन करता येऊ शकतं. बरोबर. म्हणजे या सगळ्या बारीक इतक्या बारकाईने गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे झालं स्वरूप, अभ्यासक्रम, नियोजन, अशा सगळ्या अनेक गोष्टी आपल्याला सर इथे सांगतायत. आपल्या कार्यक्रमासाठी अजून एक फोन आलेला आहे, रायगडवरून आपल्याशी निखिल बोलतायत. निखिल, तुमचा काय प्रश्न आहे? मॅडम, मला त्यांना विचारायचं, गणिताच्या अभ्यासाविषयी थोडी माहिती आहे, गणित ऍप्टिट्यूडविषयी. बोला, विचारा. हा, तेच म्हणजे कसं अभ्यास करणं, पद्धती कोणती पुस्तकं अभ्यास करायला किंवा कोणती पुस्तकं फॉलो करावी? तुम्ही आत्ता काय करता निखिल? आता मी स्पर्धा परीक्षेवर अभ्यास करतो. पुन्हा एकदा सांगू शकता? तुमचा आवाज नाही येत व्यवस्थित. मी स्पर्धा परीक्षेवर अभ्यास करतो आता. मला गणित आणि ऍप्टिट्यूड विषयी माहिती हवी होती, अभ्यास कोणत्या पद्धतीने करू आणि कोणती पुस्तकं फॉलो करू. ओके. येस, ॲप्टिट्यूड. मगाशी मी ज्या विषयाचा उल्लेख केला पूर्व परीक्षेमधल्या सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यामध्ये बेसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन आणि जनरल मेंटल ॲबिलिटी. MPSCचा जर ते अभ्यास करत असतील तर युनिकची 2 पुस्तकं आहेत, सुजित पवार आणि अपर्णा दीक्षित मॅडमनी लिहिलेली, बुद्धिमापन चाचणी नावाची आणि CSAT नावाची. ही 2 पुस्तकं त्यांनी सुरुवातीला काही वापरायला हरकत नाही. आणि जर ते काय UPSCचा अभ्यास करत असतील तर UPSCसाठी RS अगरवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नावाचं अतिशय चांगलं पुस्तक आहे. हा संदर्भ म्हणून तुम्हाला एक भाग बघता येतो. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या 2-3 वर्षातल्या CSATच्या प्रश्नपत्रिका त्यांनी बारकाईने बघायला पाहिजे. आणि न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन आणि मेंटल ॲबिलिटी, याच्यावरती काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यातनं तुम्हाला तो टाईप आयडेंटिफाय करता येतो. म्हणजे काळावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, प्रमाणावरती काही प्रश्न विचारलेले आहेत का,
त्याच्यानंतर म्हणजे ज्या काही गणितीय प्रक्रिया त्या गणितामध्ये आहेत किंवा बुद्धिमापन चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स असतात म्हणजे तर मागच्या प्रश्नपत्रिका जर का त्यांनी बघितल्या आणि मी जी काही सांगितलेली पुस्तकं आहेत अगरवाल आणि युनिकची जी 2 सुजित पवार आणि अपर्णा दीक्षित मॅडमची तर त्यातनं त्यांना डेफिनेटली अंकगणिताची तयारी करता येऊ शकते. समजा त्यातही त्यांना जर अवघड जात असेल, आता मला माहिती नाही की त्यांचा गणिताचा पाया कसा आहे, पण जर समजा कच्चा असेल तर मी असं म्हणेन की अगदी 6वी-7वी पासूनची जी काही पाठ्यपुस्तकं असतात गणिताची तिथनंही सुरुवात करायला काही हरकत नाही. त्याच्या बेसिक बाबी गणितातल्या असतात तर त्या तुम्हाला पक्क्या करता येतील. बरोबर. म्हणजे या सगळ्या बेसिक गोष्टी जसं मी मगाशी म्हणाले की खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खरं तर लक्षात ठेवणं खूप गरजेचं आणि या सगळ्यामधून सर आपण आपलं परीक्षण आपण आपलं अनालिसिस करणंही खूप गरजेचं आहे. सर या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी काही विशिष्ट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे म्हणजे कॉमर्स सायन्स किंवा आर्ट्स? नाही, तसं काय अजिबातच आवश्यक नाही. जी अर्हता क्वालिफिकेशन जे निर्धारित आयोगाने केलेलं आहे ते म्हणजे कुठल्याही शाखेतली पदवी आणि ती पदवी तुम्ही रेग्युलरच घेतलेली असली पाहिजे, संपादित केलेली असली पाहिजे असं काही नाही. तुम्ही एक्सटर्नल जरी ग्रॅज्युएट असाल, ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी ते चालू शकतं. म्हणजे फक्त UGC मान्यता प्राप्त ती पदवी असायला पाहिजे एवढीच एक त्याच्यामध्ये अट आहे. म्हणजे त्यामुळं त्या बॅकग्राऊंडचा इथं कुठल्याही प्रकारचा प्रश्न येण्याचं कारण नाही. बरं सर, द युनिक तर्फे परीक्षांसाठी म्हणजे परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी काही विशिष्ट उपक्रम राबवले जातात? म्हणजे एक तर तुम्ही मला आता सांगितलं की आपले काही पुस्तकं प्रकाशित होतात पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही? नाही, मी जसं मगाशी जे रेग्युलर क्लासरूम टीचिंग असं म्हणालो मी, 1 वर्षाच्या बॅचेस असतात ज्याच्यामध्ये 7 महिन्याचा कालावधी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आणि पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी 5 महिन्याचा कालावधी राखीव ठेवलेला असतो. ज्याच्यामध्ये आम्ही रिगरस म्हणजे जो काही अभ्यासक्रम त्या विषयाचा निर्धारित केलेला असतो त्याचं टीचिंग केलं जातं आणि ते टीचिंग करत असताना त्या विषयातल्या संकल्पना, त्या विषयामधले सिद्धांत, त्या विषयामध्ये अलीकडच्या काळामध्ये कुठल्या घडामोडी होत आहेत म्हणजे त्याला अपडेट म्हणूयात आपण, कंटेम्पररी घडामोडी काय होत आहेत ते एका बाजूला आणि त्या विषयाचं करंट इव्हेंट ज्याला मानतो आपण म्हणजे त्याच्या समकालीन काही बाजू आयाम आहेत का, तर ह्या बाबी आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो अतिशय व्यवस्थितपणे. हा एक भाग झाला. दुसरा जो भाग आहे जसं मी मटेरियलचा मगाशी उल्लेख केला, कारण स्पर्धा परीक्षा ही इतकी डायनॅमिक आहे, दरवर्षी तिचं स्वरूप बदलतंय असं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. तर तुम्ही एखादं पुस्तक घेतलंय आणि त्याच पुस्तकावरती अवलंबून राहिलात आणि त्याच्या जोरावरती तुम्ही स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहेत असं शक्यतो होणार नाही. म्हणजे त्यामुळे तुम्हाला तो जो काही सिलेबस आहे त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्याच्यामध्ये जे काही बदल होत असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला नवनवे संदर्भ दरवेळेला वापरावे लागतात आणि ते आम्ही जाणीवपूर्वक संस्था म्हणून करत असतो. म्हणजे वेगळी पुस्तकं बघा, संदर्भ बघा आणि त्यातनं रेलेव्हंट मटेरियल बाजूला काढा आणि ते नोट्सच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सुपूर्द करा. हा दुसरा भाग त्याच्यामध्ये. आणि तिसरा जो कळीचा मुद्दा आहे, UPSC मुख्य परीक्षेचा जेव्हा तुम्ही विचार करता 1750 गुणांची मुख्य परीक्षा आहे ज्याच्यामध्ये 1 वैकल्पिक विषय आहे, सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत, निबंधाचा 1 पेपर आहे स्वतंत्र, 250 गुणांसाठी 2 विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे 3 तासामध्ये. म्हणजे सो ती लेखी स्वरूपाची परीक्षा असल्यामुळं तुमचं आकलन जसं महत्त्वाचं ठरतं तसंच केलेलं आकलन तुम्हाला लिहिता येते की नाही, मांडता येते की नाही, प्रेझेंट करता येते की नाही, तो भाग महत्त्वाचा आहे. म्हणून मग आम्ही आमच्या क्लासच्या शेड्यूलमध्ये टेस्ट सिरीजला वेळ दिलेला असतो. त्यांना सुरुवातीला एखादा सुटा प्रश्न तुम्ही लिहून बघा, म्हणजे त्याचं उत्तर लिहून बघा, क्रॉस चेक करून घ्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न समजलाय की नाही, तुम्ही भाषा कशी वापरलेली आहे, पारिभाषिक शब्दांचा वापर तुम्ही केलेला आहे की नाही, परिच्छेद कसा तुम्ही केलेला आहे, उत्तराचं डिझाईन तुम्ही कसं केलेलं आहे, प्रश्नामध्ये जे काही विचारलेलं आहे त्याला तुम्ही व्यवस्थित ॲड्रेस केलेले की नाही, तुमचं त्याच्यामध्ये काही आकलन रिफ्लेक्ट होतंय की नाही. म्हणजे कारण शेवटी हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षा देत असतात, तुम्हाला ती स्पर्धा एका अर्थाने पाहता येतेच. म्हणजे त्याच्यात जर माझं उत्तर इतरांपेक्षा उजवं ठरायचं असेल, चांगलं ठरायचं असेल तर मग मला काहीतरी क्रिएटिव्हिटी माझ्या उत्तरामध्ये दाखवावी लागते आणि ही क्रिएटिव्हिटी तुम्हाला प्रॅक्टिस खेरीज आणता येत नाही. तर त्याच्यावरती आम्ही विशेष भर देतो. सिलेबस संपवणं हा काही त्याच्यामधला महत्त्वाचा भाग नसतो, पण जो काही सिलेबस तुम्ही कव्हर करत असता, शिकत असता, तर त्या सिलेबसवरती आलेले प्रश्न तुम्ही लिहू शकता की नाही लिहू शकत याच्यावरती आम्ही क्लासमध्ये जास्त भर देत असतो. म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की परवा जो रिझल्ट लागला MPSCचा त्याच्यामध्ये सुमारे 200 विद्यार्थी आपले यशस्वी ठरलेले आहेत, ज्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आपण पुण्यामध्ये येत्या शनिवारी सकाळी 11 वाजता ऑर्गनाईज केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातनं लोक तिथं त्या विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकायला येतात. खूपच छान. म्हणजे सर असं म्हणायला हरकत नाही की द युनिक अकॅडमी जी आहे ती प्रत्येक स्टुडंटला युनिक बनवण्याचा खूप एक छान प्रयत्न करते. खूप अशा सगळ्या गोष्टी इथे फॉलो केल्या जातात. आपल्याला अधिक माहिती घ्यायची मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज.
ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी आपण चर्चा करतोय पुण्याच्या द युनिक अकॅडमी संस्थेचे संचालक प्राध्यापक तुकाराम जाधव यांच्याशी. सर, या सगळ्या परीक्षांसाठी साधारण कोणती कौशल्य अभिप्रेत असतात? त्याची दोन पद्धतीने उत्तर देता येतील. त्यातला जो पहिला भाग आहे पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही परीक्षांचं स्वरूप जर आपण बघितलं तर 3 बेसिक कौशल्य आवश्यक ठरतात. एक म्हणजे नेमकं तुम्हाला वाचता यायला पाहिजे, म्हणजे वाचन कौशल्य. आता वाचता येणं हे प्रत्येक साक्षर व्यक्तीला वाचता येतं म्हणजे, पण जेव्हा तुम्ही UPSC MPSCचा विचार करता तेव्हा तू लेखक लेखिका काय म्हणते, त्याच्या मागची मनोभूमिका काय आहे, कॉम्प्रिहेंड करणं ज्याला मानतो आपण, म्हणजे वाचलं आणि त्याचं व्यवस्थित आकलन तुम्ही करू शकला, ते एक पहिलं महत्त्वाचं आहे. दुसरं, जसं UPSC मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये मी वारंवार त्याचा उल्लेख करत आहे, लेखी स्वरूपाची ती परीक्षा आहे, त्यामुळे तुमचं लेखन कौशल्य अतिशय प्रभावी असलं पाहिजे. म्हणजे तुमचं जसं आकलन महत्त्वाचं आहे, वाचन जसं महत्त्वाचं आहे, तसं तुम्हाला प्रभावीपणे मांडता यायला पाहिजे. हे दुसरं. आणि तिसरं जे आहे मुलाखतीच्या बाबतीमध्ये संवाद कौशल्य. तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याच तुम्हाला जसं वाटते त्या शब्दामध्ये मांडता यायला पाहिजे, म्हणजे प्रभावीपणे मांडता यायला पाहिजे असं आपण म्हणूयात. म्हणजे तर ती एक ते कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. हा झाला एक भाग. पण याच्याखेरीज इतर अशी सर्वसाधारण अनेक कौशल्य स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये महत्त्वाची ठरतात. म्हणजे तुम्हाला नियोजन व्यवस्थित करता यायला पाहिजे, ते एक कौशल्यच आहे. समजा असं झालं की आपण ठरवलं काहीतरी होतं आणि त्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी होऊ शकत नाहीयेत, तुम्हाला अग्रक्रम बदलायचा आहे, तर अशा वेळेला तुम्हाला आयत्या वेळेला बदल करता यायला पाहिजे. तर तो जो हजरजबाबीपणा म्हणतो आपण, म्हणजे किंवा वेळेचं भान ठेवून आपल्या बाबीमध्ये बदल करणं मानतो आपण, तर ते कौशल्य विद्यार्थ्यांकडे असलं पाहिजे. दुसरी एक जी महत्त्वाची गोष्ट आहे की सातत्य नावाची जी गोष्ट आहे त्याची तुम्हाला डेफिनेटली हमी देता यायला पाहिजे. म्हणजे मी सलग 10 दिवस अभ्यास केला, त्याच्यानंतर 4-5 दिवस गायब झालेलो आहे असं इथं चालणार नाही. म्हणजे कंटिन्युअस अभ्यास नावाची जी गोष्ट आहे आणि ती टॅक्ट आणि ते स्किल तुमच्याकडे असलंच पाहिजे. म्हणजे ब्रेक हा तुम्ही आठवड्यातून 1 दिवस ब्रेक घ्या, म्हणजे त्या प्रकारची गोष्ट तुम्हाला इथं चालू शकते. म्हणजे पण एकदम कंटिन्युअसली तुम्ही करतच नाही आहात, खंड पडतोय मोठ्या प्रमाणामध्ये, हे त्याच्यामध्ये चालणार नाही. बरोबर. म्हणजे आपण आज अभ्यास केला आणि 4 दिवस केला नाही, असं इथे 5 चालणारच दिवस नाही. केला असं चालणार कारण जसं मी मगाशी म्हणत होतो की 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, 15 दिवस, 3 असे फार महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आजचा जर दिवस मी व्यवस्थित वापरला नाही तर त्याचं बर्डन दुसऱ्या दिवसावरती येईल. माझ्या मते सेकंदापासून तासांपर्यंत, तुम्हाला बारकाईने विचार करायला पाहिजे. कारण तो जितका तुम्ही विचार आत्ता कराल आणि त्याचा उपयोग कराल, सदुपयोग कराल, तेवढं तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवण्याची शक्यता ही वाढते. म्हणजे एका अर्थाने चिकाटी ज्याला आपण अनेक वेळेला ऐकत असतो, म्हणजे चिकाटी म्हणजे तुम्हाला असं अनेक वेळेला वाटतं की मी ठरवतोय पण होत नाही, म्हणजे ओके, तर मग अशा वेळेला ती चिकाटी कामाला येते. म्हणजे नाही मला हे करावंच लागेल, म्हणजे आज जर का मी नाही केलं तर मग त्याचं एका अर्थाने पुढच्या दिवसांवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर ही अशी ज्याला जनरल मी असं म्हणेन, म्हणजे त्या अशी कैक जनरल स्किल सुद्धा विद्यार्थ्यांकडे असली पाहिजेत. म्हणजे बरोबर. आणि खरं तर सर, आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडे इतक्या बारकाईने पर्सनली, म्हणजे पालक पण आजकाल पालकही कामाला जातात, त्यामुळे अगदीच बारकाईने इतकं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे मुलांनी स्वतःच परीक्षण करून स्वतःच ती सगळी खरं तर तयारी खूप व्यवस्थित करायची. सर, या परीक्षांची तयारी साधारण केव्हापासून सुरू करायची? मला असं वाटतं की 12वी झाल्यानंतर तुम्ही या परीक्षेच्या तयारीचा विचार डेफिनेटली करू शकता. म्हणजे आणि म्हणूनच मग आम्ही IAS फाउंडेशन कोर्स नावाचा फाउंडेशन कोर्स उन्हाळ्यामध्ये ते आता आम्ही सुरू केलेले आहेतच. म्हणजे एप्रिलमध्ये सुरू झालेला आहे आणि पुढे बॅचेस आहेत. म्हणजे ते संस्थेमध्ये चौकशी केली की विद्यार्थ्यांना कळेल. म्हणजे तो कोर्स 10वी-12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून त्या 1 महिन्याच्या कोर्समधनं विद्यार्थ्याला हे लक्षात येईल की आपल्याला ही परीक्षा आवडेल का, काय त्या परीक्षेचं स्वरूप आहे. आणि एकदा का परीक्षेचं स्वरूप त्या विद्यार्थ्याला लक्षात आलं की मग तो निर्णय घ्यायला रिकामा आहे, तो घेऊ शकतो. म्हणजे हा एक भाग. 12वी नंतर मी काय म्हणालो, कारण बाय दॅट टाइम तुमची पुढची सगळी दिशा एका अर्थाने ठरलेली असते. आणि मग तुम्ही आयदर BE, MBBS किंवा इतर कुठलेही टेक्निकल ग्रॅज्युएशन असेल किंवा सोशल सायन्सेसमधून तुम्ही आला, मला आर्ट्स करायचं आहे, मला किंवा कॉमर्स करायचं आहे, तर जो काही त्याच्यानंतरचा 3 किंवा 4 वर्षाचा पदवीचा जो कालखंड असतो, तो एका बाजूला पदवी करणं आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धा परीक्षेचा समांतरपणे अभ्यास करणं, म्हणजे हे तुम्हाला करता येऊ शकतं. आणि आमच्या संस्थेने 3 इयर्स इंटिग्रेटेड बॅच नावाची हा नवा उपक्रम लॉन्च केलेला आहे गेल्या 2-3 वर्षापासून. म्हणजे तुम्ही आठवड्याचे 5 दिवस तुमचं जे काही ग्रॅज्युएशन पदवी शिक्षण आहे ते तुम्ही सांभाळू शकता आणि दर शनिवार रविवारी या स्पर्धा परीक्षेचा 3-3 तासाच्या लेक्चर्सचे 2 स्लॉट असतात. म्हणजे तर त्यातनं तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. म्हणजे सो 12वी नंतर या परीक्षेची तयारी रेग्युलरली करायला काही हरकत नाही. बरं. सर, या परीक्षांसाठी साधारण न्यूजपेपर्स, जर्नल्स हे किती महत्त्वाचे ठरतात, म्हणजे मुलांसाठी किती महत्त्वाचे आहेत? रादर मी असं म्हणेन की स्पर्धा परीक्षेचा गाभा जर काय असेल, त्याचा पाया काय असेल, तर तो म्हणजे करंट इव्हेंट.
पूर्व परीक्षेमध्ये करंट इव्हेंटवरती प्रश्न असतात, मुख्य परीक्षेमध्ये करंट इव्हेंटवरती प्रश्न असतात आणि मुलाखतीमध्ये कदाचित तुमची अख्खी मुलाखत चालू घडामोडीवरती होऊ शकते, पण चालू घडामोडी याचा अर्थ विद्यार्थ्यांनी सरधोपटपणे म्हणजे माहिती पाठ करणं, घटना लक्षात ठेवणं असा मर्यादित घेता कामा नये. म्हणजे बरोबर. पूर्व परीक्षेमध्ये जे करंट इव्हेंट असतं त्याचं स्वरूप थोडंसं तांत्रिक असतं, तिथं तुम्हाला काही फॅक्ट्स फिगर्स लक्षात ठेवावे लागतात. पण मुख्य परीक्षेमध्ये मात्र ते डिस्क्रिप्टिव्ह आणि ॲनालिटिकल प्रकारचं असतं. म्हणजे एखादी विशिष्ट घटना घडते, मग त्या घटनेकडे तुम्ही कसं बघाल. आता उदाहरणच घ्यायचं असेल तर न्यायाधीश नियुक्तीची एक नवी पद्धत NJAC ज्याला मानतो आपण, तर ती पुढे आलेली आहे, घटना दुरुस्ती पण आपली झालेली आहे. तर त्या नव्या पद्धतीमुळं ज्याच्यामध्ये आता सरकारचा काही एक सहभाग असणार आहे, बरं, नक्की. त्यामुळे असं म्हटलं जातं की न्यायालयीन स्वातंत्र्यावरती गदा येईल की काय. म्हणजे बरं. तर मग याच्याविषयी काय वाटतं, भाष्य करा. तर इथं तुमचं त्या विषयासंदर्भातलं आकलन, तिथं फॅक्ट्स महत्त्वाच्या नाही आहेत. तुमचं मत काय आहे ते Exactly. पुढे येतं. त्यामुळे पूर्व परीक्षेसाठी तुमचं विश्लेषण हे फार महत्त्वाचं आहे. आणि मुलाखतीच्या बाबतीमध्ये मात्र करंटच्या संदर्भामध्ये प्रश्न कसे विचारले जातात. समजा दुष्काळ पडलेला आहे किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि सरकारनं काही एक पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे, तर तुम्हाला असं वाटतं का त्यातनं तो प्रश्न मिटेल, ती बरोबर उकल आहे, योग्य उकल आहे असं तुम्हाला वाटतं का. तर मग विद्यार्थ्यांनी अतिशय सावधगिरीने सांगायला पाहिजे की तुर्तास म्हणजे अल्पकालीन उपाय, इमिजिएट उपाय म्हणून त्या पॅकेजकडे आपण डेफिनेटली बघू शकतो, पण तुम्ही लॉंग टर्मचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे हे जे सगळे बारीक सारीक कंगोरे आहेत, पूर्व परीक्षेला स्वरूप करंटचं बदलतं, मुख्य परीक्षेला बदलतं आणि मुलाखतीला बदलतं. हे करंटचं प्रत्येक टप्प्यामधलं महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी किमान 2 इंग्रजीमधली वर्तमानपत्र आणि मराठीतली 2 वर्तमानपत्र रेग्युलरली रोज 2.5 ते 3 तास वेळ राखीव ठेवून वाचावी लागतात. कारण त्याच्याखेरीज तुमचं करंटचं आकलन आणि त्याच्याविषयीची भूमिका तयार होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे अशी भरपूर परिपूर्ण अशी तयारी खूप Absolutely. करावी लागते या सगळ्यासाठी. सर, या स्पर्धा परीक्षांमधला एक महत्त्वाचा टप्पा जो तो म्हणजे मुलाखत, इंटरव्ह्यू, जसं तुम्ही म्हणालात. तर या इंटरव्ह्यू विषयी मुलांच्या मनात भरपूर कुतूहल असते, याविषयी तुम्ही काय सांगाल सर? रादर मुलं सुरुवातीला जेव्हा परीक्षेच्या तयारीचा विचार करतात तेव्हा मुलाखतीपासून सुरुवात करतात. अच्छा. अनेक प्रकारच्या अँझायटीज त्यांच्या मनामध्ये असतात. तर मुलाखतीच्या बाबतीमध्ये मी दोन प्रकारे उत्तर देऊ इच्छितो. एक म्हणजे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट तुम्हाला तयार करावा लागतो, ज्याला आपण व्यक्तिगत माहिती मानतो, ज्याच्यामध्ये नाव, आईवडिलांचं नाव आणि आडनाव, तुमचं गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य, त्यानंतर तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि त्याच्याखेरीज एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला मानतो आपण. म्हणजे हे व्यक्तिगत माहितीमधले 4 घटक आहेत. म्हणजे तुमच्या नावापासून ते तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये छंद असू शकतं, तुम्ही स्पोर्ट्समध्ये कुठली आवड तुम्हाला आहे वगैरे वगैरे, हे 4 घटक तुम्ही बारकाईने तयार करायला पाहिजे. कारण एका अर्थानं मुलाखत म्हणजे स्वतःविषयीच चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणे त्या मुलाखत मंडळासमोर सादर करणं स्वतःला. म्हणजे मीच मला किती ओळखतो ह्याची एका अर्थाने चाचपणी मुलाखत मंडळ माझ्याविषयीच किंवा माझ्या संबंधानं प्रश्न विचारून करत असतं. म्हणजे तो एक भाग आहे. त्याच्याखेरीज जसं मी मगाशी म्हणालो, करंटवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुमच्या राज्यातलं करंट, राष्ट्रीय पातळीवरचं, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं करंट आणि कुठले मुद्दे त्याच्यामधले जे महत्त्वाचे आहेत त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या प्रकारचं उत्तर त्याच्यामध्ये होऊ शकतं का, उपाय कुठला केला पाहिजे. तर हा एक भाग त्याच्यामधला आहे. UPSCमध्ये वैकल्पिक विषयावर पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण तिथे वैकल्पिक विषय, तुम्ही अमुकच का निवडला, तो विषय तुम्हाला सनदी सेवक म्हणून किंवा अधिकारी म्हणून काही उपयोगाचा ठरेल असं वाटतं का, अशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जातात. याच्याखेरीज काही जनरल प्रश्न आहेत की तुम्ही सिव्हिल सर्व्हिस का करू इच्छिता, तुमचीच का आम्ही निवड त्याच्यामध्ये करावी वगैरे वगैरे. हे काही ज्याला जनरल अशा प्रकारचे प्रश्न आहेत, तर तेही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. नाही तर हे कंटेंट तुम्हाला मुलाखतीची तयारी करत असताना तयार करावे लागतात, त्याच्या संदर्भातली माहिती जमा करणं वगैरे वगैरे. हा झाला एक भाग. म्हणजे पण जो दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुलाखतीच्या बाबतीतला जो भाग आहे तो हा आहे. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला समजा 10 प्रश्न विचारले, तर मी 10च्या 10 प्रश्नाची उत्तरं देऊ शकलो का, नाही देऊ शकलो म्हणजे, तर मला भीती वाटायला लागते की मी 5च प्रश्नाची उत्तरं दिली मग मला गुण मिळतील का. कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुलाखतीमध्ये किती प्रश्न विचारले आणि किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकला ह्याला काहीच महत्त्व नाही आहे. नंबर 1. नंबर 2, मुलाखतीमध्ये बरोबर किंवा चूक उत्तर असं काही असतच नाही आहे, कारण बरेचसे प्रश्न हे ओपिनियन ओरिएंटेड असतात. तुम्ही विशिष्ट एखादी भूमिका घेऊ शकता किंवा तुम्हाला जी वाटते ती दुसरी भूमिका तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्यामुळे तिसरी एक बाब मी असं की भूमिका तुमची असली पाहिजे मुलाखतीमध्ये. ज्या कुठल्या बाबीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर त्याची स्वतःची भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका सुपरफिशियल असून चालत नाही. म्हणजे सपोर्टेड विथ फॅक्ट्स अँड फिगर्स आणि राईट लॉजिक. म्हणजे हे जर का मुलाखतीमध्ये तुम्ही सांभाळू शकलात तर मग त्याच्यामध्ये अडचण येण्याचं कारण. बरोबर सर, आपल्याकडे वेळ फारच कमी, अगदी शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे बाकी आहे. तर तुम्ही जाता जाता विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय सांगू इच्छिता?
मी ज्याचा मगाशी उल्लेख केलेला आहे की हा निर्णय संपूर्णतः विद्यार्थ्यांचा असू द्या, त्यांच्यावरती तो थोपू नका. नंबर 1. नंबर 2, एकदा का तुम्ही या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला, संपूर्णतः तुम्ही झोकून द्यायला पाहिजे. म्हणजे UPSC, MPSC आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही दिसता कामा नये. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, माझं पुढं काय होईल, मी यशस्वी होईन की नाही, असा कुठल्याही प्रकारचा विचार मनामध्ये आणायचा नाही. हे मला शिक्षक म्हणून सांगणं फार सोपं आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण दिस इज हाऊ वी आर सपोज टू अप्रोच दिस एक्झामिनेशन. म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह एनर्जी घेऊनच तुम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि चौथी शेवटची गोष्ट मी असं म्हणेन की जे ठरवाल ते त्या दिवशी त्या वेळी तुम्ही करायलाच पाहिजे. नक्की. म्हणजे त्याच्यात मागे वळून तुम्ही बघता कामा नये. म्हणजे खूपच छान सर, खूप छान माहिती दिली, अगदी मौल्यवान अशी माहिती पालकांसाठीही होती, मुलांसाठी होती नक्कीच, आणि त्यांना ही सगळी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी नक्कीच ही जी सगळी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच कामी येणार आहे. तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आजच्या महाराष्ट्र कॉलिंगच्या भागामध्ये सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना सरांनी सांगितलेलं आहे की नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण इथेच थांबतोय. नमस्कार.